Good morning and welcome to my Vedanta classes. आपण आज we have taken some different topic. आपण आज शिकणार आहोत सम इम्पॉर्टंट ॲडवर्ब्स म्हणजे काही महत्त्वाची क्रियाविशेषणे. जेव्हा आपल्याला इंग्रजीमध्ये काही सुधारणा आपल्याला जर एखादं डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्यासाठी इंग्रजीमध्ये काही इम्पॉर्टन्स विशेषणं कशा पद्धतीने वापरले जातात किंवा कोणती महत्त्वाची क्रियाविशेषण आहेत तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. सो विल गो डायरेक्टली टू द टॉपिक. आपण पहिला घेतला आहे सब्जेक्ट इज आफ्टरवर्ड्स. आफ्टरवर्ड्स याचा अर्थ मराठी होतं नंतर. वी हॅव टू टू गो प्रिसाइसली आय हॅव ऑल्सो मेक वन सेंटेन्सेस म्हणजे तुम्हाला त्याचा ॲडवर्बचं कशा पद्धतीने म्हणजे कसा सेंटेन्समध्ये वापर करतात तो पण दिला आहे. तर आपण सांगतो की आफ्टरवर्ड्स सुरेश लेफ्ट ॲट 4 o'clock अँड सून आफ्टरवर्ड्स वी लेफ्ट. आय विल कम आफ्टरवर्ड्स इफ यू आर बिझी नाऊ. म्हणजे सुरेश 4 वाजता निघाला आणि आम्ही त्यानंतर निघालो. मी नंतर येईन जर तू बिझी असेल तर. तर आफ्टरवर्ड्स या शब्दाचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो तर आपण अशा पद्धतीचे आणखी काही वाक्य बनवू शकतो. नंतर दुसरं आहे अगेन म्हणजे पुन्हा. आय विल थिंक वन्स अगेन. राज यू आर डुईंग द सेम मिस्टेक्स अगेन अँड अगेन म्हणजे आपण कशा पद्धतीने अगेन ह्या शब्दाचा वापर केला जातो. सो मी पुन्हा विचार करेन किंवा राज तू पुन्हा पुन्हा तीच चूक करत आहेस. शौर्य आय हॅव टोल्ड यू टाईम अँड अगेन नॉट टू डू दिस. विल यू रीड दिस विल यू रीड द लेटर वन्स ओव्हर अगेन म्हणजे तू पुन्हा हे पत्र पुन्हा पुन्हा वाचशील. शौर्य मी तुला कितींदा सांगितलं की तू हे करू नको. तू हे पुन्हा पत्र वाचशील किंवा हे विल यू रीड द लेटर ओर अगेन म्हणजे अगेन ह्या शब्दाचा आपण किती पद्धतीने वापर किंवा ॲडवर्बचा किती पद्धतीने वापर करू शकतो हे इथे आपण मेन्शन केलं आहे. नंतर ॲगो दे लेफ्ट जस्ट मिनिट ॲगो म्हणजे ते एका मिनिटापूर्वीच निघाले. जस्ट एका मिनिटापूर्वी थोडं पूर्वी निघाले. नंतर आपण ॲडवर्बचा दुसरा शब्द आहे की अहेड म्हणजे पुढे. अहेडचा शब्द आहे पुढे समोर. टर्न राईट फ्रॉम द फर्स्ट स्क्वेअर अँड यू विल सी द बस स्टॉप स्ट्रेट आहे म्हणजे पुढच्या चौकात वळण घ्या आणि तुम्हाला समोरच बस दिसेल म्हणजे जस्ट समोर पुढे स्ट्रेट अहेड. वी रीच अँड आवर अहेड ऑफ आवर टाईम म्हणजे आम्ही वेळेच्या 1 तास आधी पोचलो. म्हणजे अहेडचा दुसरा पद्धतीने कसं वापरला जातो. नंतर यू गो ऑन अहेड वी विल लिव्ह अँड हाफ अॅन आवर म्हणजे तू आमच्या पुढे चल आम्ही अर्ध्या तासाने निघतो. म्हणजे अहेडचा अशा तीन पद्धतीने युजली वापरला केला जातो. ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ. ऑलमोस्ट एव्हरीवन गेव द सेम ॲन्सर म्हणजे सगळ्यांनी जवळजवळ सारखेच उत्तर दिले. वी आर ऑलमोस्ट रेडी म्हणजे आम्ही जवळपास तयार आहोत म्हणजे जवळजवळ तयार आहोत. नंतर पुढचं ॲडवर्ब आहे ऑलरेडी म्हणजे आधीच. इट इज 9:40 ऑलरेडी. आय हॅव ऑलरेडी टोल्ड हिम अबाउट दिस. आय हॅव ऑलरेडी हर्ड ऑल अबाउट इट म्हणजे मी तुला अगोदरच हे सांगितले आहे. मी हे अगोदरच ऐकले आहे. तर ऑलरेडीचा अशा 3 पद्धतीनं आपण जनरली यूज करतो. नंतर नेक्स्ट ॲडवर्ब आहे आल्सो म्हणजे आल्सो ह्या ॲडवर्बचा आपण किती पद्धतीने उपयोग करतो. माय फादर इज टीचर अँड आल्सो रन्स हिज ओन बिझनेस म्हणजे माझे वडील शिक्षक आहेत आणि ते स्वतःचं जीवसुद्धा चालवतात. म्हणजे सुद्धा हा शब्द अशा पद्धतीनं किंवा अशा पद्धतीनं आपण उपयोग करतो. ऑलवेज म्हणजे नेहमी. ही इज ऑलवेज सॅड म्हणजे तो नेहमी उदास असतो. किंवा ही ऑलमोस्ट ऑलवेज कम्स लेट म्हणजे तो जवळपास नेहमीच उशिरा येतो. किंवा ही ऑलवेज कम्स ऑन टाईम किंवा तो नेहमी वेळेवर येतो. ही ऑलवेज कम्स ऑन टाईम म्हणजे तो नेहमी वेळेवर येतो. नंतर असाईड म्हणजे बाजूला. स्टँड असाईड म्हणजे बाजूला उभा राहा. लिव्ह दिस प्रॉब्लेम असाईड म्हणजे हा प्रॉब्लेम बाजूला तात्पुरतं तरी अडचण बाजूला ठेव किंवा ही अडचण बाजूला ठेव किंवा हा प्रॉब्लेम बाजूला ठेव. ॲटॉलचा शब्द अजिबात. सो व्हाय शुड आय गो देअर ॲट ऑल मी तिथे जायला तरी का पाहिजे. बघा ॲट ऑल अजिबात. देर इज नो डाऊट ॲट ऑल अबाउट इट म्हणजे मला त्याबद्दल कसलीच शंका नाही म्हणजे अजिबात कसली शंका नाही. तर अशा पद्धतीचं आपण अबाउट ॲट ऑल हा शब्दाचं ॲडवर्बचं वापर करतो. माय सिस्टर कुक्स व्हेरी
रेअरली इफ एट ऑल, म्हणजे माझी बहिणीने कधी स्वयंपाक केला तर ती अगदी क्वचितच करते, म्हणजे क्वचितच करते म्हणजे जवळजवळ नाही असा याचा अर्थ, म्हणजे अजिबात ॲट ऑल म्हणजे क्वचितच करते. बघा हा हा सेंटेन्स जरा थोडंसं ॲडव्हान्स आहे, सो यू हॅव टू मेमोराईज. जर तुम्हाला ते प्रॅक्टिस होत असेल तर यू कॅन जस्ट रिमेमोराईज. नंतर अवे म्हणजे दूर. द रेल्वे स्टेशन इज 7 किलोमीटर अवे फ्रॉम हाऊस. रेल्वे स्टेशन 7 किलोमीटर माझ्या घरापासून दूर आहे. किंवा स्टे अवे फ्रॉम दीज वायर्स म्हणजे ह्या तारापासून दूर राहा. नंतर डाऊन हे शब्द, डाऊन म्हणजे खाली, ह्या शब्दाचा ॲडव्हर्बचा कसा वापर करला जातो. गेट डाऊन ऑफ द टेबल म्हणजे टेबलापासून खाली होतं. पुट पुट द बॅग डाऊन म्हणजे ती पिशवी खाली ठेव. नंतर अर्ली म्हणजे लवकर, ह्या शब्दात लवकर ह्या ॲडव्हर्बचा कसा पद्धतीने वापर केला जातो. आय डोंट गेट अप टू अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे मी सकाळी जास्त लवकर उठत नाही. आय थिंक यू गॉट अप अर्ली टुडे. मला वाटतं तू सकाळी लवकर उठलास. वी हॅड टू गो ऑन फूट सो वी लेफ्ट अर्ली म्हणजे मला सकाळी लवकर जायचं होतं म्हणून आम्हाला सकाळी लवकर जायचं होतं म्हणून मी सकाळी पायी लवकर जायचं होतं म्हणून मी सकाळी लवकर उठलो, असा ह्या शब्दाचा अर्थ होतो. वी हॅड टू गो ऑन फूट सो वी लेफ्ट अर्ली म्हणजे आम्हाला पायी जायचं होतं म्हणून आम्हाला लवकर उठावं लागलं किंवा आम्हाला लवकर निघालं असं याचा अर्थ. ओके, तर नेक्स्ट ॲडवर्ब एल्स म्हणजे आणखी दुसरे. एव्हरीथिंग एल्स इज ओके म्हणजे बाकी सगळं ठीक आहे. चाइल्ड वॉन्ट समथिंग एल्स म्हणजे मुलाला आणखी किंवा दुसरं काहीतरी पाहिजे. एक्सेप्ट फॉर 2-3 पर्सन्स एव्हरी वन एल्स लाईक डिट म्हणजे 2-3 जण बाकी प्रत्येकाला हे आवडलं म्हणजे बाकी 2-3 सोडून बाकी सगळ्यांना आवडलं. डू यू वॉन्ट एनिथिंग एल्स म्हणजे तुला आणखी काय पाहिजे का. आय वॉन्ट नथिंग एल्स मला आणखी काही नको. यू विल गेट दिस मच डिस्काउंट नोवेअर एल्स म्हणजे तुम्हाला इतकी सूट आणखी कुठेच मिळणार नाही, कुठेच दुसरीकडे कुठेच नाही. हू एल्स कॅन बी दुसरं कोणी करू शकतं हे. व्हॉट एल्स यू वॉन्ट तुला आणखी काय पाहिजे. व्हॉट एल्स कॅन आय डू मी दुसरे काय करू शकतो. व्हॉट एल्स कुड आय डन मी दुसरे काय करू शकलो असतो. आय थिंक यू आर वेअरिंग समवन एल्स शर्ट म्हणजे मला वाटतं तू दुसऱ्या कोणाचा तरी शर्ट घातला आहे. सो एल्स या शब्दाचा अशा जवळजवळ 7 ते 8 पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण वापर करू शकतो. नंतर एल्स वेअर म्हणजे अन्यत्र, इतरत्र, अन्य कुठेतरी म्हणजे देर आर नो दीज गुड्स इन दिस शॉप्स यू विल हॅव टू लुक फॉर इट एल्सवेअर म्हणजे इथे त्या वस्तू नाहीत, तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी शोधावे लागेल म्हणजे अन्यत्र कुठेतरी शोधावे लागेल. नंतर इनफ म्हणजे पुरेसा. इनफ ENOUG इनफ म्हणजे पुरेसा. दिस रोप इज नॉट स्ट्रॉंग इनफ म्हणजे ती दोरी पुरेशी मजबूत नाही म्हणजे मजबूत नाही, पुरेशी म्हणजे मजबूत आहे बट इट इज नॉट सफिशियंट म्हणजे कदाचित तुटण्याची शक्यता आहे. सो असा त्या पद्धतीचा त्या ॲडवर्बचा अर्थ आहे. दे आर नॉट वर्किंग हार्ड इनफ ते पुरेसा मेहनतीने काम करत नाहीत असं म्हणजे त्या पुरेसे मेहनतीने काम करत आहेत पण पुरेसे मेहनत नाही. आय हॅव कॉज यू इनफ ट्रबल ऑलरेडी मी तुम्हाला आधीच पुरेसा त्रास दिला आहे. दिस रूम डझंट गेट इनफ लाईट या खोलीत पुरेसा प्रकाश येत नाही. शी इज क्लेवर इनफ टू अंडरस्टँड युअर ट्रिक ती तुझी युक्ती समजण्यासारखी हुशार आहे म्हणजे तुझी युक्ती तिला चांगल्या पद्धतीने समजते असा त्याचा आहे अर्थ आहे. चिल्ड्रन्स आर नाऊ ओल्ड इनफ टू अंडरस्टँड दीज थिंग्स म्हणजे मुलं आता या गोष्टी समजण्या इतकी मोठी झाली म्हणजे दे आर मॅच्युअर इनफ टू अंडरस्टँड दीज थिंग. आय नो वेल इनफ व्हॉट यू मीन मी तुला काय म्हणायचं ते मला चांगलं माहीत आहे. सो याचा अर्थ की तू मला समजावण्यासाठी जास्त समजावण्याचा प्रयत्न करू. सो आय नो इनफ. नंतर विल गो नेक्स्ट ॲडवर्ब इव्हन म्हणजे सुद्धा. एव्हरीवन केम ऑन टाईम इव्हन हरी हू नेवर कम ऑन टाईम म्हणजे प्रत्येकजण वेळेवर आला, हरीसुद्धा जो कधी वेळेवर येत नाही म्हणजे जो हरी हा कधीच वेळेवर नाही तरी पण तो आला. तर इव्हन हा शब्दाचा आपण अशा पद्धतीने वापरला आहे. नंतर दिस जॉब कॅन इव्हन टेक 1 month टू फिनिश म्हणजे हे काम करायला 1 महिना लागेल. इवन इफ यू गो बाय प्लेन यू विल नॉट गेट देअर ऑन टाईम म्हणजे तू विमानात जरी गेलास तरी तिथे तुला वेळेवर पोहोचता येणार नाही किंवा वेळेवर पोहोचणार नाहीस. सुनीता डिड एव्हरीथिंग शी कुड बट इवन सो शी फेल्ड म्हणजे सुनीता जे करू शकत होती ते सर्व केले तरी पण ती फेल झाली. सो इवन शी फेल्ड इट. टुमॉरो विल बी इवन कोल्डर दॅन टुडे म्हणजे उद्याच्या दिवशी आजपेक्षा जास्त थंडी असेल. बघा इवन हा शब्दाचा अशा पद्धतीनं पण
ॲडवर्बचा उपयोग करू शकतो. इवन दो ही नेवर वेंट टू स्कूल ही गॉट एव्हरीथिंग ही वॉन्टेड इन हिज लाईफ. म्हणजे तो शाळेत गेला नाही तरी जीवनात हवी असलेली प्रत्येक गोष्ट त्याला मिळाली. सो ही गॉट एव्हरीथिंग इवन ही नेवर वेंट टू स्कूल. बघा किती 1 2 3 4 5 6 पद्धतीने आपण इवन ह्या शब्दाचा वापर करू शकतो. यू कॅन ऑल्सो ॲड मोर ॲज पर युअर रिक्वायरमेंट, ॲज पर युअर सिच्युएशन. किंवा आता एव्हर कधी ह्या शब्दात कधी ॲडवर्डचं कशा पद्धतीने उपयोग केला जातो. हॅव यू एव्हर थॉट अबाउट दिस. तू त्याबद्दल कधी विचार केला आहेस का. डू यू एव्हर गो देअर. तू कधी तिथे जातोस का. इफ यू एव्हर हॅपन टू गो देअर अगेन आय विल कम विथ यू. तू तिकडे कधी जाणे झालं तर मी तुझ्यासोबत येईन. म्हणजे तुला तिकडं कधी जाणं झालं तर मी तुझ्याकडे येईन. म्हणजे एव्हर अशा शब्दाचा आपण तिथे. सो यू कॅन यूज मोर सेंटेन्सेस. मी हे ते ज्या ॲडवर्ब दिल्या आहेत ते जस्ट ओनली फॉर प्रॅक्टिस. मी तुम्हाला त्याचं जवळजवळ 3 ते 4 मॅक्झिमम 2पेक्षा जास्त सेंटेन्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी आय हॅव गिवन. सो यू कॅन यूज मोर अँड मोर. यू कॅन डू मोर अँड मोर प्रॅक्टिस बाय यूजिंग दिस ॲडवर्ब्स. So this end of this topic. You have not, if you have, I again reminding you, if you have not subscribed my channel, please subscribe my channel. So you can I can have more and more videos. Thank you and goodbye. Thank you.